जय शिवराय भावानो, पुन्हा एकदा तुमच्या छोट्या भावाच्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। भावानो, या व्हिडिओमध्ये आपण दर्शन करणार इर्शारगडाचे। ते पहा, ते आहे इर्शारगड आणि आता आपण मित्रांनो उभे आहोत हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या परिसरामध्ये, म्हणजे चौक या गावी। तिथं तुम्ही हे पाहताय ना, पाठी एक कमान दिसतंय, ती सरनौबत नेताजी पारकर यांचे जन्मस्थळ आहे आणि आपण तिथं तर उभे आहोत। मित्रांनो, तुम्ही ते कसं येऊ शकता हेच ना, तर तुम्हाला पनवेल स्थानकातून इथं चौक गावी येण्यासाठी खूप बसेस अवेलेबल आहेत आणि कर्जतवरूनसुद्धा आहेत, तर तुम्ही बसनेसुद्धा येऊ शकता। आणि इथून हे आपण इथं जाणार आहोत आतमध्ये। भावानो, आज आहे 31 डिसेंबर, तर या निमित्ताने मी तुम्हाला एकच सांगेन की तुम्हाला काय 9 वर्षाच्या किंवा 31च्या पार्ट्या करायच्या असेल त्या तुम्ही तुमच्या घरी तो हॉटेलमध्ये करा। आमच्या महाराजांच्या किल्ल्यांवरती अशा पार्ट्या करण्याचा विचारही करू नका, नाही तर तिथंच तुमचा अफजलखान केला जाईल, हे लक्षात ठेवा। मित्रांनो, आता आपण इर्शारवाडीत पोहोचलो आहोत। बघा, इर्शारवाडी इर्शारवाडी आहे। त्या गावातून आपल्याला सरळ जायचं आतमध्ये। इथं सरळ जाणार आहोत आणि पुढे आपल्याला ईशादेवीचं मंदिर लागणार आहे, तिथं आपण दर्शन घेऊन सरळ वर जाणार आहोत। मित्रांनो, हे आहे ईशादेवीचं मंदिर आणि हा इथून सरळ आपण रस्त्याने जाणार आहोत। इथूनच गडावर जातो रस्ता, आपल्याला आपल्या इथून जाऊन इकडे वर जायचं आपल्याला। चला,
वगैरे आहे का? चला मित्रांनो, वर जाऊया आणि वरती पाहूया जरा वरती पाण्यात काय आहे. आता आपल्याला रोपवेने वरती जायचं आहे. चला वर जाऊया. ही पहा मित्रांनो, इथे एक पाण्याची टाकी आहे बघा. एक इथे पाणी टाकी आहे आणि 3 वरती टाकी आहेत. ते पण बघूया. बघा हा टाकी पाहू शकता. पाणी तसं पिण्याला एक पाणी आहे. पाणी खूप छान आहे. चला आपण वरती जाऊया. आता आपल्याला इथून सरळ वर चढायचं आहे का. सरळ वरती जा. मित्रांनो, तिथं लाकडाची सीडी थोडी तुटले. ते कधी आला त्याला पकडून या. गाडीचं रोप दिलेलं आहे. त्याला आपण वर जाऊया आणि वर पाहूया काय. मित्रांनो, इकडे मंदिर दिसत आहे. हे पळवा जरा. मित्रांनो, ही गड देवता आहे. ते पण दर्शन घेऊ शकता. थोडं पुढे बघूया. इकडे काय रस्ता वगैरे नाही आहे. पण तुला बघा, आता आपण त्या सीडीन सरळ वर चढणार आहोत. या हे बघा, कालचा परिसर बघा किती छान दिसतंय. वर चढूया. तुम्हाला सर्व पैसे दाखवून दे, कारण आपल्याकडे खूप वेळ सुद्धा कमी आहे. तर आपण रात्री आलो आहे जागता पारा देण्यासाठी. तर मुंबईकडे रवाना सुद्धा लवकर व्हायचं आहे. मित्रांनो बघा, इथे सुद्धा लाकडाची पिढी आहे. तुम्ही पाहू शकता. सुद्धा खूप रिस्की आहे. चालतंय. वरचं पॅच तर याच्यापेक्षा रिस्की आहे. वर जाऊया. तो हाई शुल्क दिसतोय. झेल नाही येत चढण्यासाठी आपल्याला. ठीक आहे, नेक्स्ट टाइम परत येऊ. पाहू शकता किती खूप जरी आहे.
दाखवतो. मित्रांनो जे तुम्ही पाहताय हे नेडे नैसर्गिक एक प्रकारे नैसर्गिक होल. मित्रांनो हे वर्षानुवर्ष वाऱ्याचा मारा खाऊ नये मध्ये ज्याचं हे होल तयार झालं पाहू शकता. हे इर्शाडगडाचा आकर्षक पॉईंट आहे. हे असे होल आपल्या सह्याद्रीत महाराष्ट्रामध्ये एकूण मला तरी माहिती आहेत 5-6 आहेत. एक हे इर्शाडगड, एक नागखिंड, एक रतनगड, एक राजगड आणि एक हरिश्चंद्रगड. असे एकूण 5-6 मला तर माहिती आहेत. अजून असतील ते तुम्हाला कधी झाला तर ते दाखवेन. वरती दिसता तुम्ही एक फुलगा. तिकडे जाऊया आपण. चला पूर्ण हे पसरलं आहे. वरती काय वरती जाऊया. हे फक्त आपण रोपवेने वगैरे इकडे जाऊया आपण. बरं इकडे जाऊया. काय इकडे बघा मित्रांनो, इकडे एक टाकी आहे पाण्याची. तुम्ही बघू शकता. या आपण एक पाणी टाकी बघूया. मित्रांनो हे पहा बघा, हे इथे सुद्धा पाण्याची टाकी आहे आणि हे पाणी सुद्धा खूप साफ आहे. हे पाणी सुद्धा आपण पिऊ शकतो. बघा हो, पाणी चांगलं पिण्यासारखं आहे ना. हो बघा हे सुद्धा पाणीच आहे. इथून पाहू शकता तुम्ही. इथून सुद्धा खालचं पैसे की छान दिसत आहे बघा. आणि मित्रांनो हे पण मला इथं काहीतरी नवीन दिसतंय. हे तुम्ही पाहू शकता. हे बघा हे असे खूप ठिकाणी असे होल आहेत. हे बघा हे पाहू शकता. हे गोल होल आहेत. हे इथे पाहू शकता. हे इथे सुद्धा आहे. हे इथे सुद्धा आहे बघा. ते तिथे सुद्धा आहे. हे कदाचित मला तरी असं वाटतं की इथं त्या काळी इथं छोटं छप्पर वगैरे कदाचित पाण्यामध्ये घाण वगैरे जाऊ नये, कदाचित त्यासाठी सुद्धा इथं हे ते बांबू उभे करण्यासाठी कदाचित हे होल त्या खाली केले असणार, असं माझं स्वतःचं तरी मत आहे. चला अजून गडावरती खूप पाण्यासारखं आहे, तिथं दाखवतो. आता आपण सुलक्याच्या आपण त्या साईडला जाऊया. त्या साईडला काय आहे ते पाहूया आपण. तुम्ही ते पहा, ते सुद्धा सुलका ते बघा. तिथं खूप रिस्की आहे. तिथं तुम्ही रोपेशिवाय चढू नाही शकत, त्यामुळे आपण तिथे नाही जातात. थोडं आपण इकडून घेऊया. मित्रांनो आता आपण इकडे जाऊया. इकडे पाण्याची टाकी आहे. इकडे जाऊया.
टाकी आहे ती सुद्धा पाहूया आपण. खूप मोठी पाणी टाकी आहे, पाहू शकता. बघा पुढे बघूया. ही गडावरील सर्वात मोठी पाणी टाकी आहे. असं अजून 2 आपण टाक्या पाहिल्यात, ही तिसरी टाकी आहे पाण्याची. हे थोडं पाणी खराब झालंय, ते वरती 2 टाक्या तुम्ही पाहू शकता आतमध्ये. इकडून गडावरती आपल्याला 3 टाक्या भेटल्या. इकडे पाहू शकता, इकडे अजून काही नाही आहे. तेव्हा तिकडे काहीतरी पाण्यासारखं आहे. चला आपण तिकडे जाऊन बघूया. मित्रांनो, गडावरती कुठे आपल्याला तटबंदी वगैरे कुठे दिसली नाही, फक्त आपल्याला पाण्याच्या टाक्या दिसल्या. याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो हे गड त्याखाली ते येण्यासाठी या गडाचा वापर केला जात आहे. जेव्हा 1666 मध्ये महाराजांनी कल्याण भिवंडी ते रायरी पर्यंत सारा प्रदेश जिंकून घेतला, तेव्हा हा इर्षाडगड हा सुद्धा तेव्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. तिकडे जाऊया आपण वरती, तिकडे बघूया पाण्याचं काय आहे ते. जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज के जय. इथे बघूया ना, मला डाऊट आहे इथे काहीतरी. मित्रांनो, तुम्ही गडावरती फक्त पाण्याच्या टाक्या पाहिल्या असणार, पण अजूनपर्यंत असं मी कोणत्या व्हिडिओमध्ये पाहिलं नाही की इर्षाडगडावरती अशी गुहा सुद्धा आहे. हे पहा की किती खोल आणि कुठपर्यंत आहे ते. बॅटरी घ्या पहिले. हो, बॅटरी घ्या. हे आपले सूरज भाऊ. बॅटरी घ्या. चला आता आपण जाणार आहोत. सावकाश सावकाश. पुरा वापर करतोस रे. थांबा, सगळे येऊ नका आधी. येऊ नका कोणी. हे वटवगळ असेल ना, आत जाऊ नका पहिलं. अजूनपर्यंत खूप जण या गडावरून येऊन गेली, पण एक गुफा कुणाला माहिती नाही. हे पहा आतमध्ये किती लांब आहे. मी काय बोलतोय ते तो तुम्हाला दाखवतो मी. ओ तुम्ही विकी भाऊ, थांबा, सगळे आधी येऊ नका बाहेर. व्हिडिओ करा, व्हिडिओ कॅमेरा फिरवा. हे बघा मित्रांनो, हे बघा किती खोल आहे बघा. व्हिडिओ तिकडून बाहेर जाण्यासाठी मार्ग आहे, पण ते आता सध्या बंद केलंय. आमच्या मते ही नैसर्गिकरित्या आहे की नाही, तुटली आहे का, तोडफोड झाली का याची? बाकीच्या नाही जात. या कोण आहेत अजून? दोघं जण या, चालते. पूर्णपणे पॅक आहे बघा. दोघे या. पूर्ण जाण्याचे बंद झाले. इथूनच रस्ता आहे, पण हे इथं बंद केलेलं आहे.
ही हो का? वाट आहे ती. ही दुसरी वाट आहे पण ही बंद केल्याचा हो टाकला का? सविस्तर पण इथे दगड हे बघा, लावलेले. ते छोटे छोटे दगड लावलेले आहेत ते पाहू शकता हे का. आणि तुम्ही खाली बघू शकता खाली सुद्धा खूप खोल आहे. पंकज थांब. थांबा, थांबा, येऊ नका खाली. येऊ नका खाली. चालेल, बाहेर पड, बाहेर पड, बाहेर पड. बाहेर पड ना लवकर. बाहेर पड, दगड पडते. बाहेर पड, बाहेर पड, बाहेर पड. थांबा, थांबा. थांबा, पाठी राहतो. हे का. आतमध्ये बघा किती खोल आहे. वरती पायऱ्या खाली, थांबा. थांबा. जरा वरती चालू दे. इकडे सुद्धा बघा. दीपेश भाऊ. हा चला, या, या. अरे, अरे, हे, थांबा, तुम्ही जा, तिथून साईडला. जय भाऊ, मी बोललो ना, इकडे उभे नका राहू, हे दगड जातील खाली. येऊ काय? जय भाऊ, पाठी उभे राहा. ह्यांच्या वेळेस पडला असता. आपण पुढे जाऊया. बघा रस्ता आहे का? हा हे पहा इथून सुद्धा बाहेर पडण्याचा रस्ता आहे. हे बघा आपण आता इथून बाहेर पडूया. इथं खूप हे बघा खूप छोटं होल आहे. एक टायमाला फक्त एकच माणूस जाऊ शकतो एवढं होल छोटं आहे. चला पण तो बंद आहे. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. बा चला. मला आता आंघोळी केली. देवीच्या दर्शनाला आलो. रोज पूजा करता बा? हो. देवीची रोज पूजा असते. काय नाव आहे देवीचं? विशाळ देवी. इशाळा. मित्रांनो हा. जे आपल्या गडावरती जे ईशा देवीचे मंदिर आहे हा. त्या देवीची पूजा हे आजोबा करतात. रोज रोज सकाळी येतात इथे पूजा करतात. आजोबा तुम्ही कधी वाजता इथे पूजा करता? बरीच वर्ष झाली. बस हो झाले. अशी मन 70-80 झाली वर्ष 70-80 वर्ष आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही 70-80 वर्षापासून पूजा करता. पूजा करतो. आणि थोडक्यात काय इतिहास तरी पण देवीचा? खाली मंदिर एक आहे देवीचं. आहे खाली पण आहे हा. आणि वरती पण आहे. खाली पण आहे खाली वरती. पूजा करता वरती वरती रोज पूजा हा करता. वरती ते पनवेल खाली पनवेलवाली करतात. हा. मग वरती करतो. किती वर्ष झाली? 70 वर्ष झाली. हा, 70 वर्ष. 70 वर्षापासून तुम्ही पूजा करता इकडे. म्हणजे रडावरती रोज जण असत. हा आपलं नाव? अशा देऊ पारधी इसाळवाडी. अच्छा. विशाळवाडी. पाहते हा. इथे तुम्ही मंदिर वगैरे ते बनवले ते हा मीच बनवला. तुम्ही बनवलं ते? हा, नाव लिहिले ते स्वतः बरोबर. मा बनवला. गावकीना सपोर्ट नाही दिला मला. हा. अंगी बनवलेला आहे. देवी म्हणायला लागली माझा मंदिर बनव. मग बनवलं. नाही तुम्ही वाचलं इथे तुम्ही लिहिलं होता की पारदे आणि हे मंदिर म्हणजे ते नाव बनवलं. पारधी सांगितलं म्हणून मला कळालं. पारधी. आता इथं गोवा आहे. गोवा बघला. हा गोवा गोवा बघितला. गोवा. हा, हा, हे गोवा ना. पाहिली इथे आम्ही. हा, ते पुढे आहे तिथे. थोडक्यात इथं इतिहास वरती. काय? हा दुसरं काय काय बघण्यासारखं गडावर? पायरी नाही आवल येता ना सर्वी. हा. वरती गडाव जातात. ती गुफा बघितली आता आम्ही. गुफा मोठी आहे. हा. 15-20 फूट तर आतमध्ये खोल आहे. ती सहज दिसत आहे, नाही. आहे. ती पण आहे चांगली. हम्म. चांगल्या ह्याच्यामध्ये आहे. या मित्रांनो थोडक्यात माहिती आपल्या बाबांनी सांगितलं नाही. हा एकूण 70-80 वर्षापासून बाबा इथे देवीची आहे, पूजा आहे, करतायत. आहे. देवीचे बाबा दर्शन तुम्ही चांगली माहिती सांगितलीत. हा तुमचे धन्यवाद. नका नका पडू रे. कधी आलात तर बाबा नक्की भेट द्या. चला आपण थोडा पुढे जाऊया. अजून आपण पूजा करतो. हो.
पाण्याची बॉटल घेऊन आणि त्याला ते